नमस्कार, माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तांदूळ पिठाचे जाळीदार घावन. अगदी मऊसूत, नरम लुसलुशीत जाळीदार घावन बनवण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत. त्यासाठी आपल्याला घरातील एक कोणतीही वाटी फिक्स करून घ्यायची आहे आणि त्या वाटीने तांदूळ पीठ घ्यायचे आहे. तांदूळ पीठ 1 वाटी आपण घेतलेले आहे. ते एका भांड्यात आपण काढून घेऊया आणि त्याच भांड्याने किंवा वाटीने आपल्याला पाणी घ्यायचे आहे. तर प्रथम आपण चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स केल्यावर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण 1 वाटी पाणी ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे तांदूळ पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. घट्टसर झालेलं आहे बॅटर. आपण त्यामध्ये आणखी पाणी घालूया. 1 वाटी पाणी आणखी आपण घेतलेलं आहे. व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आपण बघू शकता बॅटर अगदी मस्त पातळ झालेलं आहे. जास्त घट्टसुद्धा नाही आणि पातळसुद्धा नाही. अशा प्रकारे आपलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता आपण लगेच सुरुवात करायची आहे. तवा अगदी कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. मी दोशाचा तवा वापरलेला आहे. त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं बॅटर अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचे आहे. लगेच 1 मिनिटात आपला एक घावन तयार झालेला आहे. आपण दुसऱ्या बाजूला परतवून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी आपला घावन तयार झालेला आहे. आपल्याला हा घावन चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची वाफ निघून जाईल आणि घडी केल्यावर एकमेकांना चिकटणार नाही. पुन्हा आपण तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि दुसरा घावन करण्यापूर्वी बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुसरा घावनसुद्धा त्याच प्रकारे करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे घावन झटपट तयार होतात. पुन्हा 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. फक्त 1 मिनिटात आपला एक घावन तयार होतो. अगदी झटपट आणि लवकर तयार होणारा हा पदार्थ आहे. अशा प्रकारे आपण घावन तयार केलेले आहे. आपण बघू शकता अतिशय छान आणि मस्त दिसत आहे. छान जाडी आलेली आहे. आता चाळणीतील हा घावन आपण काढून ठेवू शकतो आणि दुसरा घावन आपण चाळणीमध्ये ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपण संपूर्ण घावन तयार केलेले आहे. आपण बघू शकता आपले घावन अतिशय छान झालेले आहे. आपल्याला कसे वाटले ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.